नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपण 10व्या प्रकरणाला आता सुरुवात केलेली आहे। आपल्या पाठ्यपुस्तकातलं हे शेवटचं प्रकरण आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम संपलेला आहे जवळपास। आता हा एक धडा, हा एक पाठ, हे एक प्रकरण आपण संपवलं की आपलं इयत्ता 12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक पूर्णपणे झालेलं आहे। पूर्ण अभ्यासक्रम आपला संपलेला असेल। यानंतर आपण काही महत्त्वाच्या टॉपिक्सचा परत एकदा उजळणी करणार आहोत, ती माहिती घेणार आहोत, काही महत्त्वाचे टप्पे पुन्हा एकदा उजळणीच्या स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याकरता पी एज्युकेशनचं डिजिटल ॲप आमचं जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला या सगळ्याचा लाभ घेता येईल। तेव्हा आमचे फोन क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडीज तुम्हाला खाली दिसत असतील, त्याच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे। त्या फोन क्रमांकावर तुम्ही संपर्क करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला या संदर्भातली माहिती पण मिळेल। तेव्हा आता आपण वळणार आहोत इयत्ता 12वीच्या प्रकरण 10 मधल्या भारताचा विदेशी व्यापार अर्थात फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया या प्रकरणाकडे। भारताचा जो विदेशी व्यापार आहे हा म्हणजे एका अर्थाने पाहिलं आपण तर हजारो वर्षांपासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी व्यापार होता हे आपल्या लक्षात येईल। इजिप्तपर्यंत किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये हा व्यापार, अफगाणिस्तान अर्थात तो त्यावेळा भारताचा भाग असला तरी दूरपर्यंत, कन्याकुमारीपासून ते अफगाणिस्तानपर्यंत आणि तिथून इजिप्तपर्यंत अशा पद्धतीने हा व्यापार होताना आपल्याला पाहायला मिळतो। मात्र त्यानंतर इंग्रजांनी भारतावर व्यापाराचाच बहाणा करून कब्जा मिळवला आणि 1947 सालापर्यंत त्यांनी भारताचा व्यापार आपल्या ताब्यात ठेवला होता। त्यांना पाहिजे त्या पद्धतीने परदेशी व्यापाराचं धोरण ठरवलं होतं आणि विशेषतः भारताची एका पद्धतीने, एका प्रकाराने लूट करण्याकरताच व्यापाराची नीती त्यांनी ठरवलेली होती। 1947 साली भारत स्वतंत्र झाला। 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला। आपण आपल्या मनानुसार, इच्छेनुसार, आपल्या धोरणांनुसार, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या विकासासाठी आपण व्यापाराचे नियम आणि त्याचबरोबर आपल्या व्यापाराच्या दिशा ठरवायला सुरुवात केली। 1947 पर्यंत इंग्रजांनी आपली वसाहत इथे ठेवल्यामुळे आपल्याला त्यांच्या पद्धतीने व्यापार करावा लागत होता। ते भारतामधून कच्चा माल घेऊन जायचे, पक्का माल तयार करायचे आणि पुन्हा भारतात आणून विकायचे। आपल्याला माहिती आहे की कपड्यांची होळी, परदेशी कपड्यांची किंवा परदेशी वस्तूंची होळी किंवा त्यावर बहिष्कार ही स्वातंत्र्य चळवळीतली महत्त्वाची साधनं होती। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, अनेक उद्योगांचा पाया इंग्रजांनी घातलेला होता, मात्र तो त्यांच्याकरता घातला होता आणि बहुतेक सगळा व्यापार किंवा एकूणच त्याची दिशा, ही व्यापाराची दिशा ही इंग्रजांनी आपल्या ताब्यात ठेवलेली होती। आणि मग त्यामध्ये परकीय गुंतवणूक कशी होणार किंवा व्यापार हा भारताच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा भाग कसा होणार, यासाठी आपल्याला 1947 नंतर आपली जी काही एक नीती होती, आपण जे काही एक धोरण ठरवलं, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, ज्यांना जागतिक पातळीवरच्या अर्थकारणाची पण माहिती होती आणि आपल्या भारत देशाच्या पण आर्थिक परिस्थितीची कल्पना होती, या सगळ्याचा ताळमेळ घालून त्यावेळी असणारे अर्थतज्ञ आणि जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करणारी मंडळी यांच्या सहाय्याने एक भारताची परदेशामध्ये व्यापार जो केला, तो भारताचा विदेशी व्यापार जो होता, त्या संदर्भामध्ये आपल्याला एक नीती करता आली आणि मग त्यानंतर हा व्यापार व्हायला लागला। अर्थात आपण भारताचा जो परदेशी व्यापार आहे त्याची ही एक प्रस्तावना पाहिलेली आहे। आता भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये अंतर्गत व्यापार होत होता। या अंतर्गत व्यापाराचा म्हणजे व्यापाराचे जर काही आपण प्रकार पुढे पाहणार आहोत, मात्र अंतर्गत व्यापार जो होतो तो राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केला जाणारा वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री असते त्याला आपण देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार असं म्हणतो। म्हणजे देशाच्या चतुःसीमा, चारी बाजूला काय आहे हे आखलेले असतात आणि म्हणजे उत्तरेकडे हिमालय आहे, दक्षिणेला खाली आपण बघितलं तर अरबी समुद्र आहे, इकडे मुंबई किनारपट्टी, इकडे आपल्याला कोकण महाराष्ट्राचा विचार केला किंवा त्या अर्थाने पश्चिम बंगाल इकडे पश्चिमेकडे आहे। तर ह्या सगळ्याचा जर काही विचार केला, आपल्या आजूबाजूला असणारे देश, आपल्या असणाऱ्या चतुःसीमा, चारही बाजूनी असणाऱ्या सीमारेषा आणि त्यामध्ये जो काही आपला भूभाग, आपला देश म्हणून आपण जिथे आपल्या राष्ट्रगीताचं, जिथे आपल्या
जी घटना तयार केलेली आहे त्या घटनेनुसार काम चालतं, त्या सगळ्या भागाला आपण आपला देश असं म्हणत असतो. आणि या देशाच्या म्हणजेच राष्ट्राच्या अंतर्गत भौगोलिक सीमांच्या अंतर्गत जी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला देशांतर्गत आपण व्यापार म्हणत असतो, किंवा गृह व्यापार, घरामध्ये आपला जे काही व्यापार होत असतो त्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणत असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तयार होणारी जी वस्तू आहे, समजा इथे उत्तम पद्धतीचा गहू तांदूळ होतो, समजा तांदूळ होतो, काही वेगवेगळ्या यांत्रिकी उत्पादनाच्या वस्तू तयार होतात, तर त्या पश्चिम बंगालमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, खाली केरळ, कर्नाटकामध्ये जर काही आपण देत असू किंवा आंध्र प्रदेशला देत असू तर या व्यापाराला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणत असतो. किंवा त्या राज्यांमध्ये जे उत्तम चांगलं तयार होतं आणि आपल्या इथल्या नागरिकांची गरज त्यापासून पूर्ण होते, म्हणजे मसाल्याचे पदार्थ आहे ते खाली केरळमध्ये वगैरे चांगले तयार होतात, त्यांच्याकडून आपण ते मसाल्याचे पदार्थ घेऊ, आपल्याकडलं काही जे चांगलं गहू तांदूळ असेल ते तिकडे पाठवत राहू, अशा पद्धतीची देवाणघेवाण होत असते, त्याला आपण अंतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार असं म्हणत असतो. आता ह्या गृह व्यापार किंवा अंतर्गत व्यापार आहे, त्याचबरोबर हा अनिवार्य असतो आणि तो होत असतो, हेही आपण वारंवार पाहिलं आहे. आता या संदर्भातल्या काही व्याख्या पण आपण पाहणार आहे. तर हल्टमन यांनी एक व्याख्या केली आहे, मॅक्स वॉटरसन यांनी पण एक व्याख्या केली आहे की विविध देशांमधील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहाराचा समतोल आणि समावेश हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. विदेशी व्यापाराचा जे काही प्रकार आहेत त्यामध्ये 3 प्रकार पडत असतात, असं वॉटरमन आणि हल्टमन यांनी सांगितलेलं आहे. वॉटरमन आणि हल्टमन यांनी जे काही व्याख्या दिली आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भामध्ये ही व्याख्या दिलेली आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जसं आपण आपल्या देशांतर्गत व्यापार करत असतो त्याच पद्धतीने आपण जर काही आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधल्या रहिवाशांमध्ये किंवा उद्योजकांमध्ये जो व्यापार होत असतो, चलनवलन होत असतं, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणत असतो. आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे किंवा विदेशी व्यापाराचे आपल्याला पाहायला मिळतात की 3 प्रकार पडत असतात. यामध्ये एक आयात व्यापार असं ज्याला म्हटलं जातं, एक निर्यात व्यापार असं म्हटलं जातं आणि पुनर्निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. अशा 3 प्रकारचे व्यापार आपण जागतिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा विदेशी व्यापारामध्ये पाहत असतो. आता याच्यातला पहिला आपण भाग पाहणार आहोत तो आयात व्यापार. आयात व्यापार म्हणजे काय? एका देशाने दुसऱ्या देशाकडे त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आहे त्याला आपण आयात व्यापार म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपण भारताचा विचार केला तर आपल्याला पेट्रोलियम पदार्थाची कमतरता भासते आणि म्हणून आपण कुवेत किंवा सौदी अरेब या देशांकडून आपण पेट्रोल विकत घेतो, म्हणजे आयात करतो. आपल्याकडल्या ज्या कमतरता आहेत त्या आपण अशा पद्धतीने दुसऱ्या देशांकडून ज्याची कमतरता आहे, ज्या वस्तूंची सेवांची कमतरता आहे त्या आपण मागवून घेतो आणि त्याला आपण आयात व्यापार असं म्हणत असतो. म्हणजे स्वदेशाकडून परदेशातल्या वस्तू किंवा सेवा यांचा प्रवाह जो आपल्याकडे खेचून घेतो आपण किंवा आपल्याला पाहिजे म्हणून त्या वस्तू आणि सेवा विकत घेतो त्याला आपण आयात व्यापार असं म्हणत असतो. दुसरा भाग आहे तो निर्यात व्यापार. म्हणजे आपल्या देशामध्ये काही गोष्टी तयार होत असतात, त्या वस्तू आणि सेवांची विक्री आपण परदेशामध्ये करत असतो आणि हा जो भाग आहे त्याला आपण निर्यात व्यापार म्हणतो. म्हणजे भारतामध्ये तांदूळ किंवा ताग ह्याचं किंवा चहाचं उत्पादन चांगलं होतं, ते आपण हाँगकाँग, सिंगापूर अशा देशांना पुरवत असतो, तर याला आपण निर्यात व्यापार असं म्हणतो. निर्यात व्यापार म्हणजे आपण दुसरीकडे आपल्याकडे तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, सेवा आहेत त्या पाठवत असतो, त्याला निर्यात व्यापार म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे तो पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूची आयात आपल्याकडे पहिल्यांदा केली जाते, त्याला पुन्हा योग्य ते स्वरूप त्या वस्तू किंवा सेवेला दिलं जातं आणि पुन्हा ती बाहेर विकली जाते, त्याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे आपण जपान असेल त्यांच्याकडून बऱ्याचशा सुट्ट्या भागांची वेगवेगळी यंत्र आहेत त्यांची मागणी करतो, ते सुट्टे भाग आपल्याकडे येतात. म्हणजे आपण जर काही विचार केला, दूरदर्शन असेल, वॉशिंग मशीन वगैरे अशा इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू आहेत त्याचे सुट्टे भाग आपण जपानमधनं किंवा तत्सम देशांकडून मागवतो. ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या इथे त्याचं चांगलं यंत्र तयार केलं जातं आणि ते सगळी जुळणी करून आपण आपल्या इतर देशांना, म्हणजे पाकिस्तानपासून ते बांगलादेश असेल किंवा ज्या देशांना आपल्या इथल्या वस्तूंची मागणी
करतात आपल्याकडे, त्या देशांना आपण ही जी काही आपण कच्चा माल आणून किंवा वेगवेगळे सुट्टे भाग आणून जी यंत्रसामुग्री तयार करतो ती पुरवत असतो, त्याला पुनर्निर्यात असं म्हटलं जातं. म्हणजे आपण इंग्लंड, जर्मन, जपान, फ्रान्स यांच्याकडून सुट्टे भाग, कच्चा भाग घेतो आणि तो चांगला करून इतर देशांना, श्रीलंकेसारखे देश असतील त्यांच्याकडे आपला माल जात असतो. तर अशा ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून जगातल्या विविध भागांना तो विकला जातो, त्याला आपण पुनर्निर्यात व्यापार असं म्हणत असतो. आता आयात व्यापार पाहिला आपण, पुनर्निर्यात व्यापार पाहिला. हे जेव्हा आपण विदेशाशी व्यापार करत असतो त्याच्या मागची भूमिका काय आहे, हे कशाकरता करतो, हा महत्त्वाचा भाग आहे. आता आर्थिक वृद्धी जर काही तुम्हाला करायची असेल तर व्यापार ही त्याची गुरुकिल्ली आहे. कारण आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका ही आंतरराष्ट्रीय व्यापार पार पाडत असतं. विकासाच्या मध्ये किंवा एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अतिशय महत्त्वाचा वाटा व्यापाराचा आणि देशांतर्गत उत्पन्नाचा असतो. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जर काही परदेशामध्ये व्यापार आपण करू शकलो तर आपल्याला विकासाच्या दृष्टीने पण पुढे जाण्याच्यासाठी आपल्याला योग्य ती वाटचाल करता येते. अशा पद्धती असतं. विदेशी व्यापाराची भूमिका आपण पहिल्यांदा बघूया, पहिल्या क्रमांकाची, की आपल्याला परदेशी चलनाची प्राप्ती होत असते. परदेशी चलन जितकं आपल्या देशाकडे अधिक असेल तेवढा आपला देश संपन्न आहे असं आपण म्हणत असतो. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होतं, त्याचा वापर विविध उत्पादक कार्यासाठी आपण करत असतो. आणि विदेशी व्यापार जेव्हा तुम्ही करता तेव्हा बाजाराचं तुमचा फक्त स्थानिक बाजार असतो किंवा देशांतर्गत बाजार असतो, त्या बाजारपेठेचं स्वरूप विस्तारतं, जागतिक पातळीवर होतं आणि उत्पादनाला पण प्रोत्साहन मिळतं. यासाठी परकीय व्यापार हा, परदेशाशी केलेला व्यापार हा महत्त्वाचा ठरत असतो. परकीय चलन आपल्याला त्यामुळे प्राप्त होत असतं आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. परकीय चलन प्राप्त होणं, परकीय चलनासाठी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा सुरू असते आणि त्यामध्ये टिकाव धरणं आणि आपल्याकडे ते चलन उपलब्ध करून घेणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे परकीय चलनाची प्राप्ती ही एक विदेशी व्यापाराची भूमिका असते. दुसरा जो भाग आहे तो गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत असतो. म्हणजे विदेशी बाजार पेठेमध्ये तुम्ही पदार्पण करता तेव्हा उत्पादकांना नवीन बाजारपेठेमध्ये उतरण्याची संधी मिळत असते. निर्यात करण्याकरता प्रोत्साहन मिळत असतं आणि निर्यात त्याच वेळा होते जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल, मोठ्या प्रमाणात तुमचं उत्पादन वाढवाल आणि दर्जेदार उत्पादन वाढवाल, तेव्हा तुम्हाला जागतिक बाजारपेठेचं व्यासपीठ मिळत असतं. त्यामुळे साहजिकच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे देशाची एकूण गुंतवणूकसुद्धा वाढत असते. त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिसरा जो भाग आहे तो श्रम विभागणी आणि विशेषीकरण, स्पेशलायझेशन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विदेशी व्यापार याच्यामुळे जागतिक जे प्रमाण, जागतिक पातळीवर आपण श्रमाची विभागणी करू शकतो, स्पेशलायझेशन करू शकतो. काही देशामध्ये मुबलक अशी साधनसामुग्री असते पण तंत्रज्ञान नसतं. काही ठिकाणी खूप चांगलं तंत्रज्ञान असतं पण साधनसामुग्री नसते. अशा देशांच्या मध्ये जर काही कोऑर्डिनेशन, त्याच्यामध्ये एकसंघपणा आला तर कच्च्या मालाची निर्यात करणं, पक्का माल तयार करणं, या पद्धतीने श्रमाची विभागणी होते. म्हणजे माझ्याकडे कच्चा माल आहे आणि तू पक्का चांगला माल तयार करून देत असशील तर साहजिकच श्रमाची विभागणी आपल्या जागतिक पातळीवर होत असते आणि चांगलं उत्पादन ग्राहकांना मिळत असतं. आणि त्याच्यामध्ये एक कौशल्य मिळवणं, त्याच्यामध्ये एक मास्टरी ज्याला म्हणू आपण, ते आपल्या शिवाय कोणी करूच शकणार नाही अशा पद्धतीचं कौशल्य मिळवणं, त्यालाच आपण विशेषीकरण असं म्हणतो, स्पेशलायझेशन म्हणतो, ते आपण प्राप्त करू शकतो. चौथा जो भाग आहे की संसाधनाचं जे वाटप आहे ते पर्याप्त पूर्णपणे होतं आणि त्याचा वापरही व्यवस्थित होत असतो. विदेशी वापरामुळे काय होतं, जी दुर्मिळ अशी संसाधनं आहेत, बरीच खनिजे असे असतात की जी दुर्मिळ असतात, फार मोठ्या प्रमाणात जमिनीच्या आत दडलेली असतात, खूप कमी असतात. काही देशांमध्ये काही खनिजे मिळतच नाहीत, तर काही देशांमध्ये त्याचा बऱ्यापैकी मोठा साठा असू शकतो. जसं आपण पेट्रोलचं बघितलं की काही भागामध्ये बाकी वाळवंट आहे पण त्याच्या आतमध्ये पेट्रोलच्या खाणी मोठ्या प्रमाणात लागल्या. त्यामुळे अशी दुर्मिळ अशी संसाधनं जी आहेत ती संसाधनं उत्पादनाकडे वळवली जातात.
त्याच्यापासून जास्तीत जास्त लाभ त्या देशालाही होतो आणि जो देश ते विकत घेत असतो ते पेट्रोल असेल किंवा कुठलंही संसाधन असेल तर त्या देशाला पण, विकत घेणाऱ्या देशाला पण त्याचा लाभ होत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा जमिनीमुळे त्याच्यामधल्या भिन्न भिन्न क्वालिटीजमुळे जो काही एक संघपणा असत नाही, जिथे तंत्रज्ञान आहे तिथे खनिज नाही, जिथे खनिज आहे तिथे तंत्रज्ञान नाही, तर ह्याचं कुठेतरी एकत्रीकरण होतं आणि त्याचं पूर्ण वाटप होऊन चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो. किंमत पातळीमध्ये स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टीने याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो. विदेशी व्यापारामुळे मागणी आणि पुरवठा याची स्थिती स्थिर राहते. आपल्याला माहिती आहे मागणी आणि पुरवठ्याचा वक्र जिथं छेदतो तिथं किंमत तयार होत असते. त्यामुळे किंमत पातळीला स्थैर्य मिळवायचं असेल तर मागणी आणि पुरवठा याची स्थिती स्थिर राहणं गरजेचं असतं आणि त्यामुळे अर्थकारणाला पण एक स्थिरता प्राप्त होत असते. त्यामुळे किंमत पातळी पण स्थिर राहत असते. एकूणच या व्यापारामुळे, जागतिक व्यापारामुळे किंमत स्थिर राहण्याच्या दृष्टीने आपल्याला तो उपयोग होत असतो. त्याचबरोबर 6वा जो मुद्दा आहे तो बहुविध पर्यायांची उपलब्धता आपल्याला होत असते. विदेशी व्यापार हा ग्राहकांना बहुविध अशा आयात केलेल्या वस्तू उपलब्ध करून देत असतो. आपल्याकडे जी वस्तू नाही ती आपण आयात करत असतो. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना अशा पद्धतीच्या वस्तू ज्या आपल्या देशामध्ये तयार होत नाहीत त्या उपलब्ध करून दिल्या जातात. विदेशी व्यापारात तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा एक भाग तयार होतो आणि त्यामुळे स्पर्धा तयार झाली की गुणात्मक आणि दर्जा त्याचा वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. उत्पादनाची चांगली हमी देण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणामध्ये राहणीमानाचा दर्जा पण उंचावत असतो. याचा अर्थ आयात जी वस्तू आपल्याकडे नाही ती मिळते, ती मिळवण्याकरता आणि ती देण्याकरता स्पर्धा सुरू होते. त्या स्पर्धेमुळे गुणवत्ता आणि दर्जा सुधारतो आणि गुणवत्ता आणि दर्जा सुधारल्यामुळे राहणीमान सुधारतं. त्यामुळे बहुविध पर्यायांची उपलब्धता आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपल्याला पाहायला मिळते. प्रतिष्ठा आणि नावलौकिक, आपण जर काही 7वा मुद्दा बघितला तर निर्यात देश जे आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळवत असतात. जो देशांतर्गत व्यापार असतो तर त्याच्यामध्ये नाव होत असतं, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि अशा पद्धतीचं जेव्हा बाजारपेठेमध्ये नाव तयार होतं, तुमची पत तयार होते, त्यामुळे नक्कीच तुमच्या उत्पादनांना, तुमच्या कंपनींना, तुमच्या शेअर्सना एक वजन प्राप्त होत असतं, प्रतिष्ठा, नावलौकिक प्राप्त होत असतो. आपण पाहिलं जपान किंवा स्वित्झर्लंड, जर्मनी हे देश आहे ते औद्योगिकदृष्ट्या एक संपन्न देश आहे असं समजलं जातं. त्यांना प्रतिष्ठा, नावलौकिक आहे. जपानमधलं वस्तू आहे, जर्मनीमधली वस्तू आहे म्हटलं की एक प्रतिष्ठा त्याला प्राप्त होते. वापरणाऱ्यालाही ती एखाद्या पेन आहे समजा आणि मी मेकचं जर्मनीमध्ये तयार झालेलं पेन मी वापरतो, साहजिकच त्या व्यक्तीला ही प्रतिष्ठा प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला नाव, प्रतिष्ठा, पैसा हे मिळत असतं. आता आपण हा भाग बघत असताना भारताच्या विदेशी व्यापाराची रचना आणि दिशा नक्की काय आहे हे समजून घेणार आहे. आपण पाहिलं की एकूण 70 वर्षांपर्यंत चा जो कालावधी आपण विचारात घेतला तर त्यामध्ये 70 वर्षापूर्वीपर्यंत आपण इंग्रजांच्याच तालावर नाचत होतो. त्यांनी सांगितलेले व्यापार आपण त्या पद्धतीने करत होतो कारण तेच व्यापार करत होते. पण त्याच्यानंतर गेल्या 70 वर्षांमध्ये आपण आपल्या रचनेमध्ये, आपल्या व्यापाराच्या धोरणामध्ये, आपल्या व्यापाराच्या दिशेमध्ये पूर्णपणे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेची काही वैशिष्ट्य आणि त्याची जी दिशा आहे ती आपल्याला पाहायची आहे. ती वैशिष्ट्ये जर का आपण पाहायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला असं पाहता येईल की विदेशी व्यापाराची जी रचना आहे ती कशी आहे, तर स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा वाढता हिस्सा आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो. हे पूर्वी अगदीच कमी म्हणजे 25% आसपास हा भाग होता आणि त्याच्यानंतर हा वाढत 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 म्हणजे गेल्या 70 वर्षामध्ये तो 48-49% आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा जो हिस्सा आहे तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. विदेशी व्यापार, आयात आणि निर्यातीचा हिस्सा 17% हा आयातीचा आणि 25% इतका निर्यातीचा होता. तो त्याच्यामध्ये वाढ झाली आणि निर्यात आता जवळपास 48% आपण
करायला लागलेलो आहोत, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. दुसरा जो भाग बघितला, आपली जी दिशा आहे ती व्यापाराच्या आकारमानात आणि मूल्यामध्ये पण वाढ झालेली आहे. पूर्वी कमी प्रमाणात आपण आयात निर्यातीच्या बाबतीत प्रयत्न करायचो. आयात जास्त होती, निर्यात कमी होती. आता त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आणि अधिक मूल्याची आणि अधिक आकारमान म्हणजे वस्तूच्या क्वांटिटीची, वस्तूंची आणि सेवांची निर्यात आता आपण करायला लागलेलो आहोत. ही एक अभिमानाची पण बाब आहे. त्यामुळे व्यापाराच्या आकारमानात आणि मूल्यात आपल्याला आता वाढ झालेली पाहायला मिळते. निर्यातीच्या रचनेमध्ये पण आता आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. पूर्वी इंग्लंड जो माल पाठवायचा तोच आपण स्वीकारत होतो. आता मात्र आपल्याकडे जी उत्पादनं होतात, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण कृषी उत्पादनं जी होती, कापूस, चहा, तेलबिया, चामडं, अन्नधान्य, काजू, मसाला या पद्धतीची जे पदार्थ होते ते आपण निर्यात करायचो आणि त्याच्या बदल्यामध्ये जीवनावश्यक इतर वस्तू ज्या यांत्रिक तांत्रिक लागायच्या त्या घ्यायचो. आता मात्र ही दिशा बदलायला लागलेली आहे. भारताच्या निर्यातीमध्ये कपडे, मोठ्या प्रमाणामध्ये कपड्यांचा हिस्सा 11% जास्त उत्पन्नातला हिस्सा जो आहे तो कपड्यांचा आहे. हिरे, माणकं म्हणजे ज्वेलरी याचा आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्याच्या पण आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. विशेषतः कम्प्युटर आणि त्याचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही वस्तू, ज्या दोन्ही प्रकार जे आहेत यांची मोठ्या प्रमाणात निर्यात परदेशाला पुरवत असतो आपण आणि त्याच्यामधून व्यापाराची एक वेगळी दिशा, पूर्वी कृषीप्रधान होती ती आता आपण औद्योगिक पण प्रगती करायला लागलो हे दिसायला लागलेलं आहे. त्याचबरोबर आयातीच्या रचनेमध्ये पण आता बदल झाला. जसा निर्यातीच्या रचनेत बदल झालेला पाहायला मिळाला तसा आयातीच्या रचनेमध्ये पण आपल्याला बदल झालेला पाहायला मिळालेला आहे. आपण पूर्वी जे काही औषधं, नंतर वाहनं, कपडे याची आपण आयात करायचो, उपभोग्य वस्तू होत्या त्या, आता ते संपलेलं आहे. ते सगळी उत्पादनं आपण आता आपल्या देशात करायला लागलो. औषधं असतील, कापड असतील, वाहनं असतील, इलेक्ट्रिकच्या वस्तू असतील, हे सगळे वस्तू आपण आता आपल्या देशात करायला लागलेलो आहे. आता आपण पेट्रोलियमचे जे पदार्थ आहेत त्याची उत्पादनं असतील किंवा अत्याधुनिक यंत्रसामुग्री असेल त्याचं आपण आयात करायला लागलो आहे. रसायनांची आपण आयात करायला लागलेलो आहे. पोलाद जो महत्त्वाचा भाग असतो बांधकामामध्ये त्याची आपण आयात करायला लागलेलो आहे. आयातीमध्ये पण आपल्या बदल झालेला आहे. सागरी व्यापार आपण वाढवलेला आहे. बहुतेक व्यापार मोठी जे कंटेनर ज्याला म्हणतो, खूप जड वस्तू आणि स्वस्तामध्ये पोचवायच्या असतील तर सागरी व्यापाराला प्राधान्य दिलं जातं, साहजिक आहे. आणि पूर्वी आपण जसं म्हटलं की श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असेल, म्यानमार असेल, या देशांची व्यापार संबंध आपले खूप जुने होते आणि यामध्ये जो म्हणजे समजा श्रीलंकेशी व्यापार व्हायचा आपला तर तो सागरी मार्गाने व्हायचा. 86% आसपास आपला व्यापार जो आहे तो आपला सागरी मार्गाने होतो. आता त्याच्यामध्ये अधिक वाढ झालेली आहे, 86% तो गेलेला आहे. त्यामुळे ते एक महत्त्वाचं कारण म्हणजे महत्त्वाची दिशा आपली जी आहे ती आपण मोठ्या प्रमाणामध्ये शिपिंगच्या म्हणजे बोटींच्या मालवाहतूक करणाऱ्या बोटींच्या माध्यमातून आपण व्यापार करायला लागलेलो आहे आणि त्याकरता आपण नवीन बंदरांचा विकास पण करायला लागला. म्हणजे मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारखी बंदरं तर आहेच, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट विकास करत गेलो. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी छोटी, मध्यम आकाराची, मोठी बंदरं पण आपण आता नवीन तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला आपण बंदरांचा विकास पण करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा विचार जर काय आपण केला की एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये आपण व्यापाराची दिशा आपण बदललेली आहे आणि त्याचबरोबर आयात निर्यातीचं प्रमाण, वस्तूंची प्रमाण, संख्या या पण बदलल्या आहेत. निर्यात जेवढी जास्त होईल तेवढा फायदा आपल्याला होत असतो. निर्यात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे साहजिकच आपण जेव्हा हा सगळा विचार करू तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की भारताचं एकूणच आर्थिक धोरण जे आहे ते आयात निर्यात आणि या अनुषंगाने परदेशी व्यापार याच्यामधला एक महत्त्वाचा आर्थिक देवाणघेवाणीचा, उत्पन्नाचा भाग होत चाललेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता भारतीय विदेशी व्यापाराची जी दिशा आहे त्याच्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मात्र तोपर्यंत आपण इथं थांबूया, भरपूर अभ्यास करूया, तब्येत व्यवस्थित ठेवूया आणि आमच्याशी संवाद साधत राहा. मी जसं सांगितलं आपला अभ्यासक्रम संपत आलेला आहे.
तुमच्या शंका समाधानाची आणि इतर जास्त काही माहिती देण्याची सेशन्स आम्ही लवकरच सुरू करू आणि त्याकरता तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करून घ्या. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मी इथं थांबणार आहे. मात्र विदेशी व्यापाराच्या दिशा ज्या आहेत त्या पुढे काय आहेत हे पाहण्याकरता आणि त्याची माहिती घेण्याकरता आपण आपल्या पुढच्या भागामध्ये भेटूया.